राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला हेडलाईन. 28 मे पासून 11वीचे ऑनलाईन प्रवेश. दुधाचे दर कमी होणार. बीटी कापूस बियाणे किमती उतरवण्याचे शासनाचे आदेश. धनगर समाजाच्या आरक्षण संकल्पपूर्तीसाठी लोहा तालुक्यातील माळेगाव येथून पायी दिंडी सुरुवात. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सावकारी कायद्यासाठी आजपासून साखळी धरणे. शासकीय रुग्णालयात उष्माघाताच्या रुग्णासाठी कक्ष स्थापन. आता बातमीपत्र विस्ताराने. गेल्या अनेक दिवसापासून रखडलेल्या 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची अखेर गुरुवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून घोषणा करण्यात आली. त्यानुसार येत्या 27 मे पर्यंत विद्यार्थ्यांना त्यांची माहिती पुस्तकाची प्रत शाळेमध्ये उपलब्ध करून दिली जाणार असून 28 मे पासून मुलांना ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया गतवर्षीप्रमाणेच होणार असल्याची माहिती शिक्षण उपसंचालकाकडून गुरुवारी देण्यात आली. मुंबई हायकोर्टाने येत्या शैक्षणिक वर्षापासून ऑनलाईन 11वी प्रवेश प्रक्रियेत सुधारणा करण्याची सूचना केली होती. मात्र मुंबई विभागीय उपसंचालक कार्यालयाने 2015 ते 2016 या शैक्षणिक वर्षाची 11वीची प्रवेश प्रक्रिया गतवर्षीप्रमाणेच होणार असल्याचे मुंबई विभागाने स्पष्ट केले आहे. दूध उत्पादकांना दर कमी करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. महानंदाचे दर 2 ते 5 रुपयांनी कमी करण्यात येणार आहेत. याबाबत दुग्ध विकास मंत्री एकनाथ खडसे यांनी तशी घोषणा केली आहे. राज्यात दुधाचे दर कमी होण्याची शक्यता आहे. महानंदाच्या दुधाचे दर 2 ते 5 रुपयांनी कमी करण्याची घोषणा सरकारनं केली आहे. तसेच अन्य दूध उत्पादकांनीही दर घटवण्याचे आदेश देण्यात आल्याचे दुग्ध विकास मंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितलं आहे. उत्पादन शेतकऱ्यांना रास्त भाव मिळवून देण्यासाठी सरकारनं हालचाली सुरू केल्या होत्या. दूध उत्पादन शेतकऱ्यांना शासकीय दर देणाऱ्या दूध संघावर कारवाई करण्याचा इशारा खडसे यांनी दिला होता. तसंच 20 रुपयापेक्षा कमी दर देणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करणार असल्याचंही त्यांनी नमूद केलंय. त्याचवेळी आता दुधाचे दर कमी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे दूध कंपन्या दर कमी करतात का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. राज्यातील कंपन्यांनी यंदाच्या हंगामात बीटी बियाण्यांच्या किमती 100 रुपये प्रति किटाने कमी कराव्यात असा तोंडी आदेश राज्य सरकारने दिले आहेत. कंपन्यांनी हा आदेश नाकारल्यास लेखी आदेश काढून किमती कमी करण्याच्या हालचाली कृषी खात्यात चालू आहेत. कंपन्यांनी यंदा बियाण्याच्या पाकिटावर गेल्या हंगामाच्याच एमआरपीचा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे यंदा सरकारकडून कापूस बियाण्यांच्या किमतीत बदल केला जाणार नाही अशी चर्चा बाजारपेठेत सुरू होती. यंदा शेतकऱ्यांना BG1 बियाण्याचे 450 ग्रॅमचे पॅकेट 830 रुपये एमआरपीने तर BG2 बियाणे पाकिट 930 रुपये किमतीत विकण्याची तयारी कंपन्यांनी चालू ठेवली होती. कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी प्रति पाकिट 100 रुपयांनी किमती कमी केल्याच पाहिजे अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांच्या बाजूने घेतली. आम्ही कंपन्यांना किमती कमी करण्याबाबत कळवले आहे. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळणार नसेल तर राज्य सरकार खास आदेश काढेल असे कृषी मंत्र्यांनी नमूद केले आहे. राज्यात यंदा मागणीच्या तुलनेत कंपन्यांनी बीटी बियाण्यांची 30 लाख जादा पाकिटे बाजारात आणली आहेत. त्यामुळे 160 पाकिटांची विक्री होण्याची शक्यता असताना बाजारात उपलब्धता 190 लाख पाकिटांची राहील अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. दरम्यान बीटी बियाण्यांच्या किमती कमी करता येणार नाही अशी भूमिका कंपन्यांनी घेतली आहे. जर सरकारने लेखी आदेश काढून कमी किमतीत बियाणे विकण्यास लावले तर बियाणे कंपन्यांची संघटना एकत्रितपणे वेगळी भूमिका घेण्याची देखील शक्यता असल्याचे बोलले जात आहे. देशात एकूण 4.5 कोटी बीटी बियाणे पाकिटे यंदा विकली जातील असा एक अंदाज आहे. या विक्रीत गुजरात नंतर महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. वेळ झाली ह्या छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्हचे सकाळचं बातमीपत्र. अवीट गोळीचा अस्सल देवगडचा 100% नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाइड फ्री हापूस आंबा नांदेडमध्ये दाखल. यासाठी आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा. त्याचसोबत फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध. मिळण्याचे ठिकाण फ्लावर अँड फ्लावर शॉप नंबर G2 सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड. दूरध्वनी क्रमांक
02462 245656 942378 5456 7350 62 5656. आंब्याची ही जाहिरात आपल्या मोबाईलमध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा. तसेच ज्या दिवशीची जाहिरात त्याच दिवशी डिस्काउंट मिळेल. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 7350 62 56 56. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 7350 62 56 56. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 290व्या जयंतीनिमित्त नांदेड जिल्हा धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीने श्री खंडोबा माळेगाव यात्रापासून अहिल्यादेवीचे जन्मस्थान चोंडी, तालुका जामखेड, जिल्हा अहमदनगर पर्यंत 20 मे ते 31 मे दरम्यान धनगर आरक्षण संकल्पपूर्तीसाठी पायी दिंडीची सुरुवात करण्यात आली आहे. पायी दिंडी 20 मे रोजी लोहा तालुक्यातील माळेगाव यात्रा येथून निघाली असून अहमदपूर, किनगाव, घाटनांदूर, आंबेजोगाई, होळ, केत, नेकपूर, सोनेगाव, पाटा, भुरेवाडी, चंबळी येथे मुक्काम करून 30 मे रोजी चोंडी येथे पोहोचणार आहे. 31 मे रोजी चोंडी येथे गृहराज्यमंत्री यांच्या वतीने महाप्रसाद होईल. सदर कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमदार गणपतराव देशमुख, अण्णासाहेब डांगे, प्रकाश शेंगडे, आमदार महादेव जानकर, अनिल गोरे, रामराव वडकुते उपस्थित राहणार आहेत. धनगर बांधवांनी यावेळी सहभागी व्हावे असे आवाहन ॲडव्होकेट शिवाजीराव हाके, गणेश हाके, संभाजीराव धुळगंडे, बालाजी काळे यांनी केले आहे. जिल्ह्यात महाराष्ट्र सावकारी नियमन सुधारणा अधिनियम 2014 ची अंमलबजावणी करून जिल्ह्यातील वैध सावकारांची अधिकृत परवानाधारक यादी घोषित करण्याच्या मागणीसाठी 22 ते 28 मे दरम्यान सकाळी 11 ते 4 या वेळात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या निवेदनाद्वारे महाराष्ट्र सावकारी नियमन व सुधारणा 2014 च्या नुसार कर्जावर आकारावयाचे प्रतिवर्ष व्याजदर निश्चित करण्यात आलेले आहेत. त्याप्रमाणे शेतकरी व इतर व्यक्तींनी कर्ज पुरवठा करण्यात यावा. जिल्ह्यातील वैध अथवा परवानाधारक सावकारांची यादी घोषित करून सावकारांनी दिलेल्या कर्जाचा तपशील व रक्कम संबंधित शेतकऱ्यांना त्वरित माहिती देण्यात यावी. जिल्ह्यात अवैध सावकारी करून शासनाचा करोडो रुपयांचा महसूल व कर बुडवून शेतकऱ्यांच्या शेतजमिनी घशात घालणाऱ्या सावकारांची अवैध मालमत्ता तसेच जमीन, आर्थिक व्यवहार व संपत्तीची CID चौकशी करण्यात यावी. अवैध सावकारांकडून कर्ज घेतलेल्या कर्जग्रस्त शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी, पगारदार व व्यापारी सर्वांना अवैध सावकारांच्या कर्जातून मुक्त करण्यात यावे व त्यांच्या जमिनी व संपत्ती मूळ मालकांना परत करण्यात यावी. महाराष्ट्र राज्य स्तरावर, जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर व ग्राम स्तरावर शेतकरी समिती स्थापन करून शेतकऱ्यांसाठी शेती व्यवसायाला उद्योगाचा दर्जा देऊन स्वतंत्र शेतकरी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून त्यात सर्व शेतकरी सभासद व संचालक असावे अशी तरतूद असावी. सावकारी व्यवसायांचा परवाना राज्यातील सक्षम महिला बचत गट यांना त्वरित देण्याची व्यवस्था करावी व त्यांना आवश्यक आर्थिक पुरवठा, भाग भांडवल, तांत्रिक मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात यावे. यासह अन्य मागण्यासाठी हे साखळी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. वाढत्या उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन उष्माघाताचे रुग्ण आढळून आल्यास त्यांच्यावर तात्काळ उपचार करता यावेत. यासाठी शासकीय रुग्णालयातील वार्ड क्रमांक 8B मध्ये सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वाय चव्हाण यांनी दिली आहे. जिल्ह्यात तापमानाचा पारा वरचेवर वाढत आहे. दरम्यान उष्माघाताचा बळी गेल्याचे वृत्तही काही वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाले असून अशी शक्यता कमी असल्याचे सांगितले जात असून यावर उष्माघाताचे रुग्ण आढळून आल्यास त्यांना वेळीच उपचार मिळावे यासाठी आवश्यक तो औषधोपचार व लागणाऱ्या डॉक्टरांची व्यवस्था करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात. राज्यात 5 कोटीपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या बाजार समित्यांवर 4 व छोट्या बाजार समित्यांवर 2 नवे तज्ज्ञ संचालक नियुक्त करणार राज्य शासन. पीक विमा योजना नांदेड जिल्हा खरीप 2014 हंगामातील 74.44 कोटी नुकसान भरपाई मंजूर. चौकशी तालुका कृषी अधिकारी. जयललिता यांची उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता. गाडीपुऱ्यात घर फोडले, 31,000 रुपयांचा ऐवज लंपास. नांदेड विमानतळ ठाण्यात 11 महिन्यात 3,182 जणांवर कारवाई.
आजचे उन्हाचे तापमान 43 अंशावर. आजचे वाढदिवस कैलास यादव, विलास चव्हाण, गौरव शिंदे, नागनाथ वानोळे, नामदेव ठाकरे, विठ्ठल पाटील, आशिष बिर्ला, अश्विनी सहानी या सर्वांना नमस्कार लाईव्ह तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. दुखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या 2 हातापेक्षा अधिक उपयुक्त आहे. रुपेश दरक, नमस्कार लाईव्ह, नांदेड. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन. 28 मे पासून 11वीचे ऑनलाईन प्रवेश. दुधाचे दर कमी होणार. बीटी कापूस बियाणे किमती उतरवण्याचे शासनाचे आदेश. धनगर समाजाच्या आरक्षण संकल्पपूर्तीसाठी लोहा तालुक्यातील माळेगाव येथून पायी दिंडी सुरुवात. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सावकारी कायद्यासाठी आजपासून साखळी धरणे. शासकीय रुग्णालयात उष्माघाताच्या रुग्णासाठी कक्ष स्थापन. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं सकाळचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ.